चंद्रकांत पाटील हे आता आत्मचिंतन करत असतील. आत्मचिंतन केल्यानंतर ते बोलतील असं रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे. मला कोर्टात कधी नेणार त्याचीच वाट बघत होतो असं प्रत्युत्तर समीर पाटलांच्या इशाऱ्यावर धंगेकरांनी आता दिलेलं आहे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की समीर पाटील यांचा बंदोबस्त करावा असं सुद्धा रवींद्र धंगेकरांनी म्हटलेलं आहे. ह्या समीर पाटीलचा माझा काही रोल नाही. मी फक्त म्हणलो की चंद्रकांत दादा पाटीलच्या ऑफिसमध्ये लुडबुड करणारा समीर पाटील. जर आज समीर पाटील जर मी म्हणत असेल तर मग समीर पाटील हा काल आला, मग नाक दाबाच्या अगोदर तोंड उघडलं, नवीनच पद्धत आता चालू झाली. मग त्याला कसं काय कळलं त्याचं नाव मी घेतो. मग तर मी थोडी माहिती घेतली तर हा फोटो बघा, हा समीर पाटील. मग हा समीर पाटील मग निलेश घागवांबरोबर आहे. मग चंद्रकांत दादांबरोबरचे फोटो माझ्याकडे आहेत. ज्या दिवशी त्यांनी तो ज्या दिवशी कोर्टात जाईल ना त्याला उत्तर माझ्याकडे तयार आहेत. मी वाट बघतो तो कधी कोर्टात जातो. त्यांनी कोर्टात जाऊन मी पुढचं काम करतोय. दुसरीकडे आता आत्मचिंतन करत असेल आपलं काही चुकतंय का? आत्मचिंतन पूर्ण झालं तो तुमच्याशी बोलते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.